भाई, तारा भाई, हामिदा तारा भाई, तारा भाई, तारा भाई, हामिदा तारा भाई। तारा भाई, तारा भाई, तारा भाई, तारा भाई। कुदरत ने ये क्या हालत बना दी है तेरी। हामिला बना के तुझे कैद कर दिया है, लेकिन यही सच्चाई है, यही तेरा फर्ज है और यही तेरी हैसियत। इस कैद से तू अब कभी बाहर नहीं निकल पाएगी ताराबाई। कहा था तुझे शमशीर हाथ में लिए मर्दाना बनने की कोशिश मत कर, लेकिन तेरे सर पे तो स्वराज का भूत सवार था ना। देखा क्या हुआ, मर्दाना नहीं अब मर्द के हाथ का खिलौना बनकर रह गई है तू, सिर्फ एक खिलौना। मरियल है तू, मरियल। मरियल औरत खुद की हिफाजत नहीं कर सकती, स्वराज की हिफाजत क्या करेगी। तेरे पेट में सिवा की नस्ल का चिराग पल रहा है, उसे मैं बुझा दूंगा, मिटा दूंगा, खत्म कर दूंगा। बचा सकती है तो बचा ले। किती भयानक स्वप्न, पण स्वप्न तरी कसं म्हणावं। छत्रपतींच्या वंशात सुरक्षित राखता यावं यासाठी दैवानं दिलेला संकेत आहे हा। आम्हाला जीवाचं रान करून जसं स्वराज्य राखायचंय, तसंच हा वंश दीपकही जपायचाय। आमच्या पिलास आम्ही काही येऊ देणार नाही, जीवापाड जपू आम्ही तुला। माई अगं काय सांगतेस तू? हे करणं गरजेचं आहे वसू। अगं पण आता जास्त विचार करू नकोस, प्रश्न तुझ्या भविष्याचा आहे। आता जर हे केलं नाहीस ना, तर मात्र संपलीस तू। चांगलं काय वाईट काय याच्यापेक्षा तुझ्या हिताचा विचार कर। राणी साहेब, काय ग राणी साहेब, ते स्वयंपाकाला काय करायचं? अगं हे काही विचारणं झालं का? तारा राणी साहेबांच्या आवडीचा स्वयंपाक कर ना, आणि काय हवं काय नको हे त्यांनाच विचारत जा। जी। आणि हो, न्याहारी दूध फळं त्यांना वेळेवर देतेस ना? वय दूध फळं समजा सकाळीच देते बघा। आणखी काही काम होतं का? नाही। मग तू गेलीस तरी चालेल। वय येते मी। वसू, उद्या सकाळीच आपल्याला आपलं काम करायचंय, तू तयारीत राहा। वजीर आजम जो कर रहे हैं ठीक कर रहे हैं। आपके कहने पर हमने उसे फौज में शामिल किया। अब ये खातिरदारी क्यों, एक एक जवाब दीजिए। अब्बू जान, उन्होंने हमारी जान बचाई है तो। हमारी जान बचाने के लिए यहाँ लाखों सिपाही हमारे इर्द गिर्द रहते हैं, उस काम की हम उन्हें तनख्वाह देते हैं, हमारे सर पे नहीं चढ़ाते। हमारे कहने का मतलब वो नहीं था अब्बू जान, हम मानते हैं उन्हें ही सिपाही बनना था, लेकिन उन्हें उसी हैसियत का काम दिया जाए, उन्हें महकूम ना बनाया जाए। यूं ऐसे मुलाजिम की तरह उनसे बर्ताव ना किया जाए अब्बू जान। हमदर्दी क्यों है आपके दिल में उसके लिए? सिर्फ उसने आपकी जान बचाई इसलिए या और कोई वजह है? और कोई वजह नहीं है अब्बू जान।
ठीक है, सोचेंगे हम इस बारे में। जी। वजीर आजम। जी हुजूर। इस दिलावर से तो हम मिल लेंगे, लेकिन उससे पहले आपको एक काम करना है। जी। राणी साहेब, राजे, आम्ही आपलीच प्रतीक्षा करत होतो. सत्रेवर थोडा वेळ झाला. या. राजे, सदरेवर कारभाऱ्यांची आम्हालाही काही मसलत करायची. कशाबद्दल? उन्हाळा असह्य होतोय. जिंजीखाली पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू नये. बरेच तलाव आणि विहिरी कोरड्या पडत चालल्या असतील. पिके करपून चाललेत हे आम्हाला आमच्या गवक कक्षातूनही दिसतंय. आपण आधी बसा पाहू. बसा. आम्ही उपाययोजना करतो आहोतच. मात्र तात्पुरती उपाययोजना नको. काहीतरी ठोस उपाय हवा. पावसाळा तोंडावर येतोय तेव्हा लोक बंधारा धरून पावसाच्या पाण्याची तजवीज करतील. त्यांना प्रोत्साहन द्यावं. नवीन तलाव विहिरीच्या बांधणीसाठी अनुदानही द्यावं. पिके करपल्यामुळे मोठी झळ आहे, त्यामुळे सारा माफीचाही विचार करता येईल ते पहा. आणि झालंच हो तर हो हो राणी साहेब, किती काळजी कराल, आम्ही आहोत ना. राजे, कामं खूप आहेत. एकट्याने निपटारा नाही व्हायचा. सारं पाहू आम्ही. आपण काळजी करू नका आणि दगदग तर अजिबातच करू नका. फक्त विश्रांती घ्या आणि हे वाचा. भगवद्गीता आहे. आमच्या होणाऱ्या पुत्रास या तेजस्वी विचारांचं बाळ कडू मिळू द्या. अर्जुनाने रणांगणात शस्त्र टाकल्यावर याच विचारांनी त्याला लढण्याची प्रेरणा दिली. तीच प्रेरणा आमच्या पुत्रासही मिळू द्या. राजे, कन्याही होऊ शकते. पुत्र व्हावा अशी आमची इच्छा आहे. आबासाहेबांचा आणि दादा महाराजांचा तेजस्वी वारसा पुढे नेईल. शस्त्र घेऊन रणांगणात उतरेल. स्वराज्यासाठी लढण्याचा वारसा जपणारं कोणीतरी हवं ना. आणि कन्या, ती हे नाही करू शकणार. करू शकेल, मात्र आमची एक अट आहे. काय? जर कन्या झाली तर तुमच्यासारखी मर्दानी व्हायला हवी. खरं तर आमचं चुकलंच राणी साहेब. आपण आपल्या कर्तृत्वाने स्त्रियांसाठी एवढा मोठा आदर्श घालून दिलाय. त्यामुळे आता कन्या पुत्र असा फरक उरलेलाच नाही. तारा, झालीच कन्या तर तिला तुमच्यासारखं बनवू. हुजूर हमें बख्श दो. हम ऐसी खता दोबारा नहीं करेंगे. हुजूर हमने जो कहा वो आपने सुना बरखुरदार? जी. काट दो इसकी गर्दन. हुजूर हमें बख्श दो. हुजूर 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 सुना नहीं तुमने? उठा लो शमशेर, काट दो गर्दन इसकी. हुजूर हुजूर हुजूर. पर किस लिए? मतलब क्यों मारना है इसे? आलमपना ने किए हुए हुक्म पर उल्टे सवाल नहीं किए जाते. नहीं नहीं वजीर आजम, उनके सवाल का जवाब तो हमें देना ही होगा. हमारे खास मेहमान जो ठहरे. बरखुरदार,
इस नौजवान का कसूर ये है कि इसने हमारी बिरादरी के एक सरदार की बिटिया को अपने प्यार के जाल में फंसाया, उससे निकाह करने की कोशिश की और चूंकि फंसाया, इस तकसीर की सजा है सजाए मौत। चलिए इसकी गर्दन काट दीजिए ताकि आइंदा कोई ऐसी जुर्रत करने की हिम्मत न करे। चलाओ शमशीर। नहीं, बख्श दीजिए हुजूर, बख्श दीजिए, बख्श दीजिए। ऐसी गलती वाप फिर नहीं होगी। हुजूर, हम आपसे दया की भीख मांगते हैं। बख्श दीजिए हुजूर, बख्श दीजिए। जो हमारी बेटी के साथ खिलवाड़ करेगा उसे हम रहम नहीं दे सकते। काट दो इस कमीने को। वसू, झोप येत नाहीये? आम्हाला माहितीये तुझ्या झोप न येण्याचं कारण. इथे कुणाला तरी कायमचं झोपवावं लागणार आहे, म्हणजे मग आपल्याला शांत झोप लागेल. वसू, उद्या सकाळीच आपल्याला आपली कामगिरी फत्ते करायची. तू तयार आहेस ना? क्या हुआ मतलब? गर्दन उतारनी पड़ी हमें उसकी। हाँ, गर्दन उतारनी पड़ी तो उसमें ऐसी कौन सी बड़ी बात है? गर्दन हमारी भी उतर सकती थी, ये बड़ी बात है। फंस गए हम इस चंगुल में। तो अब आपका क्या करने का इरादा है? हम ये काम हरगिज नहीं करेंगे। क्या? आज दिल्ली इलाही शहंशाह की आंखों में देखा हमने। हमारी मौत मंडरा रही थी उन आंखों में। कुछ भी हो, पर हम मरना नहीं चाहते। ऐसा कुछ नहीं होगा, हम हैं आपके साथ। मुश्किल वक्त कोई किसी का नहीं होता। अगर हमारा भांडा फूट जाएगा तो गुनहगार तो हम ही साबित होंगे। आप तो अपने हैं उनके, बच जाएंगे। तो क्या आपका ये फैसला हो चुका है? हाँ, हमने तय कर लिया। हम यहाँ से जा रहे हैं हमेशा के लिए। तो आपको लगता है कि आप ये सब छोड़कर चले जाओगे तो आपकी जान बच जाएगी? मतलब? मौत तो हम भी तुझे दे सकते हैं। क्या? हमसे उलझने की सोचना भी मत। मौत तुझे कभी भी और कहीं भी आ सकती है। जैसा चल रहा है वैसे ही चलने दे। अब्बा हुजूर को पता चला भी तो कोई दिक्कत नहीं, जीनत तुझे मरने नहीं देगी। उसके दिल में जगह बनाई है तूने, अमर हो गया है तू। उससे निकाह कर ले बस, बाकी सब हम संभाल लेंगे।
सगुणा, काय झालं तुला? आमचं आम्हाला काम करू दे की. या बया, असं कसं? तुम्ही आता जास्त त्रास नाही घ्यायचा. काय झालंय काय नक्की तुला? आनंद झालाय बघा, लय म्हणजे लय आनंद झालाय. तुम्ही पोटूशी हाय हे कळलं तेव्हापासून माझ्या डोळ्यामोर निसता तुमचा आणि बाळाचं चेहरा. आमच्या धन्यानं आणि मी आता नाव सुद्धा ठेवलंय बघा बाळाचं. अगं, अजून खूप वेळ आहे त्याला, आणि लगेच असं स्वप्नात नाही रंगून जायचं. हवं स्वप्नच तर असतात. या अशा वेळी ती स्वप्न बघतच तर दिवस ढकलायचा असते. आणि ये हाय म्हणून कसं चालत? आता त्या जीवाला काय हवं काय न ग, आतापासूनच काळजी घ्यायला पाहिजे नाही का? हो, पण म्हणून फक्त त्यातच गुरफटून नाही राहायचं. तू जा, तुझी कामं बघ, हे आमचं आम्ही बघू. अजिबात नाही. आजपासनं माझं फक्त हेच काम की नुसती तुमची काळजी घेणं. आणि स्वयंपाकाचं समद काम झालंय. न्याहारी आणि दूध बी तयार आहे. थांबा, मी ना तुम्हाला गरम गरम वाढून चालते. आले बघा मी. अगं सगुणा, राणीसाहेब, हे दूध घ्याच तुम्ही. सारं काम तमाम होऊन जाईल. पाटेतला तुमचा काटा असा काही आम्ही चिमटीनं बाहेर काढू ना की तुम्हाला कळणार सुद्धा नाही. ही वाट आमची आहे आणि आमच्याच हक्काची राहील. वसू, मी तुला सांगितलं होतं ना, या राज्याचा उत्तराधिकारी हा तुझ्याच पोटी जन्माला येईल.